प्रिया, दादाला काय झालं ना काय कळतच नाही. काय झालंय? अगं कसला कमाल खुश आहे माहितीये तो. नाही म्हणजे ठीक आहे त्याने खुश असलंच पाहिजे, बट दिस इज समथिंग डिफरंट. काहीतरी वेगळंच आहे. प्रीतम, तुम्ही आदित्य दादांना ओळखता ना? त्यांना घर आणि बिझनेस याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही सुचत नाही. आय एम शुअर नक्कीच कुठली तरी महत्वाची डील क्रॅक झाली असणार, म्हणूनच खुश असतील. नाही नाही नाही, तेच सांगतोय ना मी. तो जसा आता वागतोय ना तसं मी पण वागलो होतो. काय? हो, त्याच्या प्रेमात पडलो होतो ना तेव्हा असंच तर वागायचो. प्रेमात पडलो होतो म्हणजे? आता नाही ग तुम्ही माझ्या प्रेमात. प्रीतम तुम्ही ना तसं नाही. एक मिनिट प्रीतम सर, हे काय ऐकलं मी आता? तुमचं प्रिया मॅडम वर प्रेम नाही? बघ ना पारू, कसं बोलताय ते. प्रेम वगैरे नका काळजी करू. मी ना यांना आत्ताच्या आत्ता सरळ करते. हे काय आत्ताच्या आत्ता सरळ करतोय म्हणजे? आणि हे काय यांच्या प्रेमात ना 1 मिनिट. हे बघ ऑलरेडी ना घरात सगळे विचित्रच वागतायत, तू तरी सरळ वाग बाई. त्या दादाला काय झालंय ते कळत नाहीये, तू तरी शाण्यासारखी वाग बाई. काय झालं? काय झालं आदित्य सरांना? अच्छा काय झालंय म्हणे आदित्य सरांना? अख्ख्या जगाला कळलं पारो, तुला नाही कळलं अजून? प्रीतम सर, हे बघा तुम्ही काय बोलताय ना, मला खरंच कळत नाही. काय झालं? त्याच्यात झालेले बदल. बघ ना पारू, किती वेगळा वागतोय ना तो. आय एम डॅम शुअर तो कोणाच्या तरी प्रेमात पडला असणार. अगं तू बेस्ट फ्रेंड आहेस ना त्याची, त्याने तुला नाही सांगितलं त्याच्या आयुष्यात कोण आहे ते? मला नाही, आदित्य सर तर बोलले नाही तसं काय बी. प्रीतम, आदित्य सर जर प्रेमात पडले असतील, त्यांना जर कोणी आवडलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे नाही? नाही चांगलीच गोष्ट आहे, पण आईचं काय करायचं? ती दादाला घेऊन प्रचंड पॉझिटिव्ह आहे. आणि आता ते दिशा आणि अनुष्काबद्दल जे काही झालंय ना, त्यानंतर आई जी कोणी मुलगी शोधेल ना दादासाठी ती खूप पारखून घेणार आहे. प्रीतम, आदित्य दादांना जर कुठली मुलगी खरंच पसंत पडली असेल ना, तर आय एम शुअर आई लग्नाला नक्की परवानगी देतील. बोल. हॅलो ताई, आदित्य सरांनी माझी कुठलीही चौकशी न करता, कुठलीही मुलाखत न घेता फक्त तुझं नाव सांगितल्यानंतर मला कामावरती ठेवून घेतले. वा, बघ बघितलीस ना माझी ताकद. मी बोलले होते ना तुझं काम 100% होणार. आणि काय रे, ताई 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 काय आहे? हे बघ, तू माझ्या गावाकडचं आहेस, पण माझा नातलग नाहीयेस, त्यामुळे मला ताई बाई असलं काहीही म्हणायचं नाही. काय आहे ना, मी तुझी मालकीण आहे, त्यामुळे मला दामिनी मॅडम म्हणायचं. काय? मी येस येस मॅडम. आता ऐक, त्या ऑफिसमध्ये तू इथून पुढे माझा माणूस म्हणून काम करायचं. म्हणजे पगार यांच्याकडून घ्यायचा, पण काम माझं करायचं. आणि मी जेवढं सांगतेय ना तेवढंच ऐकायचं. जास्तीचा शहाणपणा करायचं नाही. हं? येस मॅडम. ही एवढ्या गडबडीने कुठे निघाली? हो, नक्कीच आदित्यला भेटायला ऑफिस मध्ये जात असणार. ऐक, आता तू ना तुझं काम आत्तापासून, इनफॅक्ट या क्षणापासून सुरू कर. मी जे काही सांगणार आहे ना ते आता शांतपणे ऐक. ऑफिसमध्ये आता पारू नावाची एक मुलगी येईल. ती ऑफिसमध्ये आल्यानंतर कुणाला भेटते, काय बोलते, कशी वागते, हे सगळं, अगदी सगळं मला सांगायचं, पण तेही पुराव्यांसहित. येस मॅडम. बघा, मी माझा माणूस ऑफिसमध्ये बरोबर पेरला की नाही. मी ना दिसते मूर्ख, पण आहे हुशार.
बोल बोल. हॅलो ताई. ए सॉरी मॅडम. अहो दामिनी मॅडम, तुम्ही सांगितलेली ती मुलगी आली इकडे, पारू. आदित्य सरांसाठी जेवण घेऊन आली आणि ती आदित्य सरांना प्रेमाने घासभर होती. ही शपथ. तरी मला संशय होताच की ही आमच्या आदित्यला नादी लावते. म्हणजे आता हिने आदित्यला जर खरं खरं सांगितलं की डोळेवाली मुलगी हीच आहे, तर आदित्य याच्याशी लग्न करणार. शी बाई, मला तर शॉपिंगला वेळ सुद्धा नाही मिळणार, तयारी करायला पण वेळ नाही मिळणार, आणि नोकर व्हावं लागेल ते वेगळंच. काय तिची तिची हिंमत कशी झाली हे ऑफिसमध्ये ही अशी थेरं करायची. बरं आता ऐक, तू ना माझा माणूस आहेस, त्यामुळे मी सांगते तेवढंच ऐक. तू त्या दोघांचा एक व्हिडिओ शूट कर आणि मला पटकन पाठव. हो मॅडम. बहिणींचा खूपच विश्वास आहे ना त्यांच्या लाडक्या पारूवर. आता आदित्यचं आणि पारूचं भांडं बहिणींसमोर कसं फोडते बघ, तेही पुराव्यांसकट. तू पटकन पाठव व्हिडिओ. दिसत वर बघा तिथे पैशांचा पाऊस पडते बघा. कुठे पैशाचा पाऊस पड? तू वर बघा म्हणलं ना. हे घ्या पाणी, पाणी घ्या. सावकाश सावकाश.